श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याची आपण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, का महिला ही घरातली ही आपण महिलेला हे लक्ष्मीकारक मानत असतो। लक्ष्मी स्वरूप महिला ही घरातली असते। जी कुल महिला असते ती म्हणजे लक्ष्मी स्वरूप असते आणि आपण तिला लक्ष्मी मानत असतो बघा। तर तीच त्या महिलांनीच काय काम करायला नको आहेत ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर रुष्ट होते। हे बघा, सगळ्या कुटुंबामधला मुख्य जो मेन जो पार्ट असतो तो म्हणजे घरातली महिला असते आणि घरातली स्त्री हिच्यावर सर्व काही डिपेंड असतं। ती जे कामं करते, जे कामं करत नाही त्यावर सगळं काही घरातलं वातावरण जे आहे, कुटुंबाचं वातावरण जे आहे, कुटुंबाची प्रगती जी आहे ती संपूर्ण डिपेंड करत असते, ती संपूर्ण अवलंबून असते। त्यामुळेच घरातल्या महिलेने कुठली कामं करायला नको आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते किंवा घरात कधीही माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही किंवा आली तरीही ती टिकत नाही। तर तीच त्याबद्दलच आज संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। सगळ्यात प्रथम म्हणजे महिलांनी तरी, तुम्ही बाकीचे झोपलेले असतील तर चालेल, पण महिलांनी तरी घरातली जी काही कुलस्त्री आहे तिने घरामध्ये लवकर उठावं, सूर्योदयाच्या पूर्वी उठावं असं म्हटलं जातं। हे बघा, पहिले जे खेडेगावातले अजून पण लोक किंवा प्राचीन काळी आपण सगळेच बघत असू बघा की लोक हे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे किंवा खळ्यातले आजही लोक ब्रह्ममुहूर्तावर उठतात। तर ते का? त्यामध्ये काहीतरी एक शास्त्र होतं, काहीतरी कारण होतं। त्यामुळेच आपण घरातल्या स्त्रीने जर एवढं ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयाच्या पूर्वी तरी घरातल्या स्त्रीने उठावं, झोपून राहू नये असं म्हटलं जातं। सूर्य उगवल्यानंतर कोणीही झोपून राहू नये असं म्हटलं जातं। ते याच कारणामुळे, कारण हे बघा, घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी त्रिकाल संध्येच्या वेळेस, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आणि या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगते आहे, सकाळी आणि त्रिकाल संध्येच्या वेळेस घरातल्या स्त्रीने तरी कमीत कमी मेन हे झोपून राहू नये। त्याचप्रमाणे दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस, त्रिकाल संध्येच्या वेळेस जेव्हा आपण दिवे लावत असतो बघा, त्यावेळेस चुकूनही आपल्या घरामध्ये झाडू मारू नये असं म्हटलं जातं। ते का? तर हे बघा, या वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर आपण त्याच वेळेस झाडू मारला तर ती माता लक्ष्मी ही दारातूनच आपल्या निघून जात असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि त्यामुळे आणि माता लक्ष्मी म्हणजे फक्त काही पैसाच नाही आहे, लक्ष्मी म्हणजे धनधान्य, सुखसमृद्धी आहे, तुमची प्रसन्नता आहे। त्याचप्रमाणे संतान लक्ष्मी ही 8 प्रकारची असते। त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणं, लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं आणि ती टिकून राहणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे संध्याकाळी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला चुकूनही झाडू मारायचा नाही। त्याचबरोबर बऱ्याच जणांना सवय असते बघा की संध्याकाळी सर्व काही किचन वगैरे आवरून झालं की ते कढई किंवा तवा तसंच गॅसवर ठेवत असतात। तर ही सुद्धा आपल्याला चूक करायची नाही। हे बघा, आपले जेव्हा पण संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस मुख्यतः गॅसवर कढई किंवा तवा आपल्याला ठेवायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर बऱ्याच महिलांना अशी सवय असते की खरकटी भांडी ते बेसिंगमध्ये जसल्या तशी ठेवतात किंवा आजकाल बऱ्याच जणांच्या घरामध्ये या बाया असतात धुणं भांड्याला वगैरे। तर त्या बाया जरी येत असल्या तरी देखील आपल्याला खरकटी भांडी तशीच बेसिंगमध्ये ठेवायची नाही आहे, हे लक्षात घ्या। आता काही जणांना प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्यांच्या घरी बायकासुद्धा असतात आणि त्यामुळे त्यांना तशी भांडी ठेवावी लागतात। पण जर तुम्हाला खरंच काही प्रॉब्लेम असेल तर सगळं काही खरकटं वगैरे त्याचं काढून आपण ती भांडी तशी ठेवायची आहे। पण जसल्या तशी खरकट्यासहित आपण तशीच भांडी ठेवून द्यायची, हे आपलं सुद्धा असं गदळ वाटतं आणि किळसवाणं असतं। ते आपल्याला सुद्धा किळसवाणापणा येतो त्याच्याने, ते तसं पाहून।
तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही टिकत नाही किंवा स्थिर राहत नसते. त्यामुळे आपल्या घरामध्ये चुकूनही रात्रीच्या वेळेस खरकटी भांडी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तशी खरकटी भांडी ठेवल्याने आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते आणि आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर हा वाढत असतो. त्यामुळे आपल्याला ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी सवय असते की घराच्या उंबरठ्यावर बसून किंवा उभं राहून ते गप्पा मारत असतात. आता फ्लॅट सिस्टीम असते त्यामुळे जवळजवळ घरं असतात बऱ्याच जणांची, त्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावरच उभं राहतात किंवा बसतात आणि तिथूनच ते बोलत असतात. तर हे बघा, हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. संध्याकाळीच्या वेळेस मुख्यतः किंवा दिवसभरातून कधीही हे बघा, मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं जे काही मुख्य स्थान असतं ते म्हणजे मुख्य दरवाजा असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर तिथे बसून आपल्या पितरांचा जो काही वावर असतो तो आपल्या घराच्या उंबरठ्यावर असतो. त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसून किंवा उभं राहून चुकूनही बोलायचं नाही आहे कोणाशी, हे लक्षात घ्या. किंवा तिथे बसायचंच नाही आहे हे पण लक्षात घ्या. त्यामागे असं दुसरंसुद्धा कारण आहे की माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी माता लक्ष्मीला अडचण निर्माण होते. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आपण असं उभं राहिल्यामुळे किंवा बसल्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावर. म्हणून आपल्या घराच्या उंबरठ्यावर कधीही बसायचं नाही किंवा बोलायचं नाही किंवा उभं राहायचं नाही, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो बऱ्याच जणांना असं सवय असते की ते पायाने उघडतात आणि पायाने बंद करतात. जर आपल्या घरामध्ये दुसरं कोणी जरी अशी सवय असं करत असेल किंवा घरातले मुलं मुली असे करत असतील तर त्यांनासुद्धा आपल्याला सांगायचं आहे, त्यांनासुद्धा नीट शिकवायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे, आपल्या मुख्य दरवाजातूनच जी काही सकारात्मक नकारात्मक जी काही ऊर्जा आहे ती सर्व काही देवी देवतांचा जो काही वावर आहे तो संपूर्ण आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य दरवाजातूनच होत असतो. त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा प्रथमतः आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपलासुद्धा आणि आपल्या घरातील कुटुंबातील इतरांचा सुद्धा पाय वगैरे लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामधला जो काही झाडू आहे त्यालासुद्धा सारखा आपला पाय लागणार नाही किंवा इतरांचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी सुद्धा तो ठेवायचा आहे. आणि जर लागत असेल तर त्याला दर्शन घ्यायला लावायचं आहे किंवा आपण स्वतःसुद्धा दर्शन घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. मुख्यतः आपल्या घरामध्ये सारखा त्या झाडूला पाय लागणार नाही अशा ठिकाणी आपल्याला तो ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. तर या अशा छोट्या चुका आहेत ज्या आपण मुद्दाम करतो असं नाही, पण आपल्याकडून कळत न कळत त्या घडून जातात आणि त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम हे भोगावे लागत असतात. त्यामुळे माता लक्ष्मी ही रुष्ट होऊन जात असते. त्यामुळे आपल्याकडून या चुका होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे करून तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे मी असं नाही म्हणत आहे, पण या छोट्या गोष्टी जर पाळल्या ना तर त्याचा मोठात मोठा सकारात्मक परिणाम आपल्याला जीवनामध्ये दिसून येऊ शकतो. तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी सपादी मंदिर वसलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.